आमच्या गाडीचा एसीचा झालाय काहीतरी प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे 15 ऑगस्ट आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि येस, जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी असते तेव्हा शाळेतल्या खूप जास्त आठवणी अशा जाग्या होतात. आणि यार काय होते ते दिवस आपले, असं वाटतं किती छान ते शाळेत मस्त आपण आदल्या दिवशी खूप किती प्रॅक्टिस असायची, कवायत वगैरे हे ते स्काउट गाईड, त्यानंतर साफसफाई आणि आदल्या दिवशी मस्त रंगीबिरंगी कपडे घालून जायचं कलरफुल, कारण की दुसऱ्या दिवशी तो शाळेचा ड्रेस धुवायचा असायचा, त्यामुळे ते सुट्टी त्या दिवशी ते हे असायचं इस्त्री करून वगैरे मस्त. आणि सकाळीच लवकर उठून शाळेत जायचं, पूर्ण गावाला फेरी मारायचं, ते सगळं असायचं. ते खरंच खूप छान दिवस होते यार. आता फक्त राहिल्या त्या आठवणी आणि आत्ताच्या शाळेमध्ये एवढं शक्यतो नाही होत. सो येस, चला एनिवेज आता वाजलेत 9:30. सुशांत आणि उर्वी गेलेत खाली झेंडावंदन करायला. सो ते येतीलच आणि ते आल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत. सो आज चालली आहे बॉम्बे हॉस्पिटलला जायचं आहे, कारण माझ्या आजीला ॲडमिट केलं आहे, तिचं ऑपरेशन झाले. माझी आजी म्हणजे पप्पाची मम्मी, जिला ऑपरेशन झालं आहे तिचं, ती आता आहे बॉम्बे हॉस्पिटलला. सो तिलाच भेटायला चाललो आहेत. पाऊस पण चालू आहे आज सकाळपासून. सो आता म्हटले जाऊन भेटून येऊया. आणि आता तिथे आहे आत्या वगैरे आहेत, काका आहेत माझे. सो ते सगळे लोक आहेत तिच्याकडे. मग ती आता म्हटले जाऊन येऊन भेटून येऊया. सो चला आता मग. आणि त्यानंतर संध्याकाळी आज जाणार आहेत ठाण्याला, कारण की जसं की मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला जर कळलं असेल, मी गिफ्ट वगैरे घेतले. आप्पांचा बड्डे आहे आज 15 ऑगस्ट आणि सो ते येणार आहेत, ते निघाले आहे सकाळी. आता त्यांची ट्रेन होती, ते 12:30 वाजेपर्यंत ठाण्याला येतील. सो ते सगळं होईल आणि संध्याकाळी मग आम्ही ठाण्याला जाऊ डायरेक्ट. मग तिथे सेलिब्रेशन वगैरे करू आणि मग रात्री घरी येऊ. हे असं गिफ्ट पॅक केले. मला येत नाही अजिबात रॅपिंग वगैरे करता, आणि कागद पण छोटा होता, सो मी त्याच्यातच ॲडजस्ट केलं आहे. इकडे तिकडे चिकट टेप वगैरे लावून सेलो टेप. सो आम्ही निघालो आहे. इकडे उर्वी मॅडम आहे, इकडे कुठे चाललीस? चला फायनली आम्ही निघालो आहे. झेंडावंदन केलं तू? मला गालाला तर असं लावायचं आहे कलर झेंडाचा. चला आता निघतोय. वाजलेत 10, मम्मा, 10:15 झेंडा आला वाजलेत. होता. अच्छा 10:15 वाजलेत. आता किती वेळ लागतो माहित नाही. चला झालं. हा एक नवीन मॉल झाला आहे, आउटलेट मॉल ऑफ इंडिया. आमच्या गाडीचा एसीचा झालाय काहीतरी प्रॉब्लेम, कुलिंगच होत नाही, गरम झालंय. बाहेर पण अशी हवा नाही. चला आता आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलो. आता ठाण्याला पोहोचलोय. अजून आम्हाला 1 तास तरी लागेल तिकडे पोहोचायला. बाकी मग बघू अजून काय होतंय पुढे, प्लॅन कळलंच. आपण ते पण निघालेत, ट्रेनमध्ये होते मग. कसं वाटतंय विदाउट एसी? होय, विदाउट एसी मस्त मस्त मजा येते. असं वाटतं रे लोकलमध्ये ट्रॅव्हल करत. लोकलने जायचं होतं ना असं पण तुम्हाला? लोकल एसी लोकलने तरी गेलो असं. फेवरेट आहे तुमची लोकल? ॲक्च्युली आम्ही ट्रेनने जाणार होतो, पण असं झालं की रात्री आम्हाला इकडे जायचं आहे, गणेश दादाकडे जायचं आहे.
सो मग तिकडे जायला गेलं तर आम्हाला टाईम होणार 100%. 11-12 वाजणार. परत तिथून स्टेशन, ठाणे स्टेशनला जायचं, परत तिकडून मग सगळं कल्याण. त्यापेक्षा मग म्हटलो गाडी घेऊनच जावं लागेल, तरच ते म्हणजे रात्री लेट वगैरे निघाला तरी प्रॉब्लेम नाही होत जास्त. त्यामुळे मग आम्ही गाडी घेतली नाही. तर मग आम्ही मुंबईमध्ये गाडी घेऊन येत नाही, ठाण्यापर्यंतच आम्ही फक्त गाडी घेऊन येतो. आणि अजून नाही नेली, फक्त एकदाच नेली होती ना आपण, ते पण रात्रीचं मरीन ड्राईव्हला आम्ही गेलो होतो सगळे. तेव्हा रात्रीचं तर काही एवढं ट्रॅफिक वगैरे नसतं म्हणून आम्ही तेव्हा रात्रीचं गेलो होतो. आणि त्याच्यानंतर कधी आम्ही गेलो नाही गाडी घेऊन मुंबईमध्ये. ठाण्यापर्यंत आलेलो आहेत. आता फर्स्ट टाईम आम्ही असं दिवसा गाडी घेऊन चाललेलो आहे ठाण्याला, सॉरी मुंबईला. चला बघू काय होतंय, आज पुढे ट्रॅफिक लागतंय की काय होतंय बघू. त्यातल्या त्यात आमच्या गाडीचा AC काय झालंय काय माहिती, कुलिंगच नाही होते. सो इकडे मॅडम बघताय मोबाईल. गणपती बाप्पाची प्रॅक्टिस ढोल ताशे. अरे मग प्रॅक्टिस येतं, पण तरी पण ते काय रोज थोडी करतात. काय नाही, तिथून होतं ना बाजूने. जाते का आवनशीकडे? जरा थांब. पप्पा वैतागलेले आहेत, AC चालू नाहीये. आवनशीची बिल्डिंग हे जे आहे वानखेडे स्टेडियम आहे. हे काय, हे वानखेडे स्टेडियम. हा स्टेडियम आहे, याच्या आतमध्ये क्रिकेट खेळतात. चला. आणि ट्रेन बघितली का? सो आता भेटून आलो आईला आम्ही. आता निघतोय. पावणे 3 वाजलेत. 4 वाजतील आपल्याला आता तिकडे पोचायला ठाण्याला. खायचंय मला काय. हा खाऊया ना. आज गर्दी पण कमी, सगळ्या ट्रेन मस्त. गर्दीच नाही मुंबईमध्ये पण. बघितलं प्रॉफिटला CBTला जाते, भिवंडीला जाते आणि ती कासारवडवलीला जागा भेटते नाही थांबायला. चालू आहे मेट्रोचे कामं खूप जास्त. त्यांचंच आहे का हे? आतमध्येच बसूया, आतमध्येच बसूया ना. सो चला आता इथे ना पद्मिनी कॅफे म्हणून आहे. सो थोडंसं खाऊन घेऊया. सो आता आम्ही इथे थांबलोय, थोडंसं खातो काहीतरी. डोसा आणि वगैरे, पेंदे डोसा वगैरे आहे ते घेतलाय. उत्तप्पा. आता आम्ही आता मस्त खाल्लं जरा. तू काय नाही खाल्लेस? गप्प बस. आम्ही आता पोहोचू गणेश दादाकडे. एका ठाण्याला आलो आहे घोडबंदर रोडला. तिकडेच नाश्ता वगैरे केला थोडासा आणि आता घरी जाऊ. आपण ते पण आले असतील दुपारीच. आज बाबांचा बड्डे आहे ना, तू बाबांना काय गिफ्ट नाही घेतलं? आणि चला आता जातो घरी. संध्याकाळी काय सेलिब्रेशन वगैरे असेल ते तुम्हाला. तू काय गिफ्ट नाही आणलं बाबांना? काय तिला माहीतच नाही ॲक्च्युली. मी काल सांगितलं नाही, तर तिने
मी काहीतरी कार्ड तरी बनवलं असतं. ही सांगितलं नाही ना तू. तू कार्ड बनवलं असतं. हा. तुला माहित होतं ना बाबांचा बर्थडे म्हणून. अरे मी विसरून गेले ना. सो चला आता पोचल्यावर भेटूया डायरेक्ट. पोचल्यावर भेटू. सो आम्ही घरी पोचलो आणि त्यानंतर मस्त सगळे गप्पा वगैरे रंगल्या. खूप जास्त वेळ गप्पा मारत बसलो आणि उर्वीला आणि छकुलीला आम्ही तिकडे वरती सोडलं होतं, जे डे केअर आहे छकुलीचं. तिथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे मग त्यांना दोघींना मी तिकडे वरती सोडून आली. सो त्यांनी छान ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे केलं आणि उर्वीला आणि छकुलीला सर्टिफिकेट पण भेटलं. सगळ्यांना त्यांनी सर्टिफिकेट दिले ॲक्च्युली. सो सर्टिफिकेट पण भेटलं. मस्त तिरंगा काढला होता, झेंडा तिने. सो आता सगळं आवरलंय मस्त. असं किती संध्याकाळ झालीत, 8:30 झालेत आणि आता सगळं फ्रेश झालं परत एकदा. फ्रेश झालं आता जायचं. सो संध्याकाळी मस्त सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि थोडा टाईम स्पेंड केला, फॅमिली टाईम. तिथे मी काही शूट वगैरे करत नाही बसली आणि त्यानंतर मग इथे खूप आवाज येत होता मुलांचा, त्यामुळे थोडंसं मी व्हॉइस ओव्हर करते आहे. सो आम्ही आलो होतो इथे विराज हॉटेल म्हणून आहे रेस्टॉरंट. सो तिथे आलो आहेत. सो चला. लॅपटॉपवर करायचं नाही ते मग ट्रान्सफर करायला लागतो सगळा डेटा. हे खाली बस. हे इथे डान्स कर. थांबा गाणं लावते. सांगू का? नाही नको कॅन्डल. हॅपी बर्थडे. छोट्या मुलांचं काय गेम असतं? ते सगळे गेले खाणं. फायनली आम्ही घरी आलो सकाळी. 11:15 वाजले होते. आम्ही 10-10:30ला निघालो होतो. 10 वाजता निघालो होतो. सो 11:15ला येऊन पोहोचलो आम्ही. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि लगेच निघालो, कारण की सुशांतला पण कामाला जायचं होतं. दुपारची शिफ्ट आहे, माझी पण दुपारची होती 2 ते 11. सो मी आता कामावर बसली वगैरे आहे आता आणि सगळं आवरलं. आल्यानंतर जेवण वगैरे बनवलं, त्याच्यानंतर सगळे कपडे वगैरे मशीन वगैरे लावलं, आवरली सगळी कामं आणि मग आता कामावर बसली आहे. सो छान असं रात्री एन्जॉय केला, खूप मस्त मज्जा केली. हॉटेलमध्ये गेलो होतो, तुम्ही बघितलं असेल व्लॉगमध्ये. त्याच्यानंतर घरी आल्यावर पण खाली थोडं गार्डनमध्ये वगैरे त्यांच्या इथे खाली राऊंड मारला. त्याच्यानंतर 12:30-1 वाजता झोपलो आम्ही रात्री. सकाळी 7 वाजता उर्वी, श्रेयस आणि स्वराली उठून खाली स्विमिंग करायला गेले होते. खरं त्यांना त्याच्यासाठी थांबायचं होतं. सो सकाळी ते 3 स्विमिंग करून आले मस्त आणि मग नंतर तिकडून आल्यानंतर मग आम्ही आवरलं आणि मग निघालो. सो असं काहीसा होता दिवस. आणि कसं वाटलं तुम्हाला व्लॉग नक्की सांगा. आवडलं तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.